मित्रांनो, माझं नाव आहे संदीप उर्फ सँडी। मी आज चाललो आहे माझ्या पोफरण या गावी। माझ्या गावात माझ्या मच्छीमार समाजाचे म्हणजे मांगेला समाजाचे मॅचेस आहेत। तर तिथे गेल्यानंतर आपण पाहूया ग्राउंडवर कशा प्रकारे मॅचेस होत आहेत, काय काय घडतंय ते आपण तिथे गेल्यावर पाहूया। तर चला तर आपण हे बघा, हे माझ्या गावातलं घर, छोटंसं घर माझं। साईश पण आज गावी आलेला आहे। तो बघ, साईश येतोय। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आला माझ्या गावात, कारण की माझ्या गावात आहे क्रिकेटची मॅच। जे मागेल्या समाजाची मॅच आहे तिथे जाऊन बघूया कसं वाटते। चला आम्ही चाललो ग्राउंडवर। आणि चालू झाली। आता आम्ही ग्राउंडवर पोहोचत आहेत आणि हे घ्या पोचलेच समजा। आहा, काय करते इथेच ठेवतो। बाजारी लोकांच्या नजरा बसतील तुझ्यावरी, कला गपारू कसले सुन। युट्यूबला हो, हे पाहू शकता। ही हाय कोली सूर्या डोले मुंबईच्या किनारी। आता आम्हाला टी शर्ट मिळालेले आहेत आमच्या गावचे। ठीक आहे साईश, ओपन कर कर ओपन। अरे मी इकडे गेलेला काल पाहिजे गद्दारी ना अंपायर। पण पाहतोय पोफरण गावामध्ये स्टेजचा 70 धावा देखील झालेच पाहिजे। स्लोअर पद्धतीचा चेंडू, यावेळी देखील चेंडूला पूल केला आहे। मॅजिक ग्राउंड आहे, चेंडू कुठेही अडू शकतो। एकदा पूर्ण एकच धावाने देखील समाधान मानतोय की नाही। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला। यस, दुसरी धाव देखील परिपूर्ण केलाय। चांगली रनिंग बीट विकेट देखील मानावा लागेल गणेश व कैलाश यांच्या माध्यमातून। मंगेश यांचा स्लोअर पद्धतीचा चेंडू, फटका देखील फसलाय। क्षेत्ररक्षक आहे, जेल घेण्याचा प्रयत्न यस करणार नाही, चुकी, फलंदाज होईल बाद। कम ऑन डीजे। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ देखील शिल्लक समोर देखील पाहिला तर अनिकेत देखील आता हल्ला बॉल करत असताना यावेळी देखील नक्कीच जेल देखील सोडलाय। या सुवर्ण संधी होती, परंतु ती संधी देखील गमावली असं म्हटलं जातं ना। पकडो कॅच और जीतो मॅच। फलंदाज देखील फसला होता, परंतु
गोलंदाजी देखील अप्रतिम पाहावर धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. 9 रन इंटू द स्कोर बोर्ड. तेवढं डीजे यांना देऊया एक सुवर्ण संधी. कमॉन डीजे. तर पाहूया दुसरं षटक घेऊन येत असताना मिस्टर कल्पेश. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईकवर देखील पाहिला तर सलामीचा फलंदाज गणेश 40+ चा आहे. चांगला खेळ आणि अनुभव देखील त्यांच्या जवळ आहे. नक्कीच यावेळी देखील फट देखील एकाच बर धावसंख्या होईल. धाव फलकावर 10 धावा. 3 रन इंटू द स्कोर बोर्ड. सुरुवात देखील चांगली केलाय आणि किती आणि पाहूया शेवट कसा ठरतो. चेंडू यावेळी देखील मनगटाच्या साहाय्याने चेंडूला फक्त दिशा दिलाय. चेंडू जाईल स्ट्रेट डाऊन. त्याखाली आहे क्षेत्ररक्षण करणार नाही चुकी असा सामान देखील समाधान मानावं लागेल. धाव फलकावर देखील एकानेच बर खर्च केला होता तोच गोलंदाज देखील आता सज्ज झालाय. 12 चेंडू आणि 22 धावा. यावेळी देखील शॉर्टबॉल त्याला देखील पुल केलाय. जेल घेण्याचा प्रयत्न असेल परंतु जेल देखील सोडलाय. जेल सोडली की मॅच सोडली. नक्कीच येणारी वेळ देखील सांगून जाईल. फलंदाजांना जर असं जीवदान दिला तर तो नक्कीच तुम्हाला पुढे गाठ करू शकणार यात काही हरकत नाही. चेंडू आणि 20 धावांची गरज. हर्षल देखील चांगला खेळ दाखवत असताना परंतु क्षेत्ररक्षणाकडून देखील त्यांना देखील साथ मिळत नाही. करायचा प्रयत्न फटका देखील फसला परंतु चेंडू देखील निघून जाईल. गली रिजनच्या दिशेने येईल मोठा फटका. चौकार. गोलंदाजी करतोय नरेंद्र वर्सेस योगेश. चांगला फलंदाज आणि दाखवलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स. चौकार. अप्रतिम चौकार जातोय. सीमा रेषाच्या पार जातोय. चौकार से बल्लेबाजी करते हैं ये तीनों. इस बार अच्छी तरह से बल्लेबाज. अच्छी गेंद. दिमाग लगा के गेंदबाजी कर रहे हैं. तो आज का ये मुकाबला बहुत ही बढ़िया होने वाला है. देखेंगे किस तरह से बल्लेबाजी और गेंदबाजी होती है. ऊपर मांगेले प्रीमियर लीग की स्पर्धा आज होती हुई. आज महाराष्ट्र दिन का दिन आज संपन्न हो रहा है और आज का दिन बहुत ही सबके लिए आनंद और जल्लोष भरा दिन है. महाराष्ट्र दिन, कामगार दिन. हो गया पुन्हा एकदा तयार. उलटा चेंडू. चेंडू जाईल 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 सीमा. हो चांगला चेंडू. त्याच पद्धतीने चांगला फलंदाज यश दाखवतोय आपल्या फळीतून. एकदा परिपूर्ण केलं. दुसरा धाव सुद्धा पूर्ण करतात. रन इन द बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. धावसंख्या पोहोचते 32. बिनगडी बाद. गोलंदाज चांगला चेंडू भिरकावलेला आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पूर्ण करतोय. चांगली क्षेत्ररक्षण. 3 धावा. वाचवण्यामध्ये यश संपादन केले या ठिकाणी. पुन्हा एकदा तयार. त्याच पद्धतीने फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सज्ज आहे. एक धाव परिपूर्ण केले जाते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत. धाव संख्या पोहोचली ती 35. 35 धाव संख्येवरती पोहोचते. काटोतरी 11 संघ जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 33 धावांची आवश्यकता आहे. तिसरं शतक हे मार्गस्थ आहे. बघूया पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू. ब्लॉक पद्धतीचे चेंडू होतात. एकदा परिपूर्ण करतोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकाही धावावरती समाधान देतोय तो हर्षल. उलटा चेंडू होता. चेंडू जातोय तो लॉंगॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गचाड होता. एक धाव परिपूर्ण केलं जातं. 2 धाव पूर्ण करतात का? हो 2 धावा पूर्ण. त्या ठिकाणी 2 तिसरे धाव सुद्धा पूर्ण करतात. गचाड क्षेत्ररक्षण झालं एसटी रेषेच्या हातामधून आणि हे 4 धावा पूर्ण करतात. 4 धावा पूर्ण करतात. अजूनपर्यंत जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव परिपूर्ण करतोय आणि गचाड क्षेत्ररक्षण झालं होतं एसटीच्या हातामध्ये. माटा हा गडी पाहत होतोय आणि पहिला गडी पाहत होतोय. 1 वाईट प्लस 1 त्यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. खूप सुंदर फलंदाजी दिगंबर दवणे यांच्याकडून. वेल प्लेट दिगंबर दवणे.
चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. खरोखरच टाळ्यांचा कडकडाट तर त्यांच्याकडून झाला पाहिजे, कारण अशा पद्धतीने फलंदाजी जे अभावपोटीच्या माध्यमातून होणे गरजेचं होतं आणि तेच त्या पद्धतीने करून दाखवण्याचा प्रयत्न केला दिगंबर दवणे त्यांच्याकडून. यावेळी मात्र जातोय म्हणून करण्याकरता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृतिशील. यावेळी मात्र त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र गडीबाद करण्याचा प्रयत्न होता यशवीरच्या हातामधून निसटला. आणि या मात्र गचा क्षेत्रक्षण होत आहे. 2 धाव परिपूर्ण केली जाते. धाव संख्या पोहोचली ती 66. 1 गडी 5 66. 2 धावांची आवश्यकता आहे. 2 धावा कशा पद्धतीने परिपूर्ण करतात का आणि अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय का संघ समोरचा काठेकर 11 संघाला. यावेळी मात्र चांगला चेंडू पंचांकडे पंचाने अप्पी फेटाळलं. अशा पद्धती चांगली गोलंदाजी योगेश यांच्याकडून. 3 चेंडू 2. कंपल्सरी चेस करणे गरजेचं असेल. जर तुम्हाला विजय संपादन करायचं असेल तर 2 धावा परिपूर्ण करावा लागणार आहे. काठेकर 11 संघाला 3 चेंडू 2 धावा. यावेळी मात्र खूपच सुंदर चेंडू. अतितडीचा सामना या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. 66 झाली ती 66. योगेश तो चेंडू त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने क्षेत्रफळ त्या ठिकाणी तटस्थ परिपूर्ण पूर्ण करण्यासाठी विचार करतोय. मात्र हा 2 धाव पूर्ण करतात का? 2 धाव पूर्ण करतायत. अशा पद्धतीने काठेकर 11 संघ विजय होतोय. खरोखर अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. काठेकर 11 संघाचं अभिनंदन. वाजव DJ.